3 वर्षानंतर वाघमारे वहिनी परत आलेत साताऱ्यात. जाऊन त्यांना भेट आणि जे काय असेल ते सगळं खरं खरं सांगून टाक. अरे तुझा मेहुणा आहे ना मी, मग मेहुण्याच्या शब्दाला मान नाही देणार तू? मेहुणं पाहुणं, हो मेहुणं पाहुणं, अहो बोला की राव काहीतरी. अहो तुमच्या दाजीशी काहीतरी बोला की. मेहुणं पाहुणं, हे असं गप गप राहिलेलं दाजीला आवडत नाही बरं का, अजिबात अजिबात आवडत नाही. काहीतरी बोला की. मेहुणं पाहुणं जाऊ द्या, मित्र म्हणून तर बोल मायाशी काहीतरी बोल की. सत्या, सत्या, हे सत्या, बोल की काही तर. तरी तुला सांगत होतो मी, असं नको करूस. तुझी बाजू मांडायचा मार्ग चुकीचा आहे, पण ऐकल तो सत्या कुठला. डोक्यात एखादा कार्यक्रम फिक्स केला की कायमचाच फिक्स करतो. बघ बरं सत्य, तुझ्या जीवा बेतलं का नाही लगा? अरे तो येडा आम्या सातारा पेटवाय निघालेला. त्याला वाटलं की तू खरंच आम्हाला सोडून गेलायस. पण सत्य, माझं मन मला सांगत होत, तुम्हाला असं सोडून नाही जाणार. दोस्त आहेस माझा, दोस्ताला एकट्याला सोडून नाही जाणार तू. असं मला खात्री होती, नाही जाऊ शकत तू. तू वाघ आहेस माझा, वाघ वाघ आहेस तू. अरे तिकड बाहेर मम्मी पप्पा जयद्या सवी कवी सगळी ढसा ढसा रडत होती. लय जीव आहे रे तुझ्यावर त्यांचा. अरे त्यांचा काय, अख्ख्या साताऱ्याचा जीव आहे तुझ्यावर. हे सत्या, त्यांच्यासाठी तर उठकीला का सत्या? हे ऐकतोच नाही सत्य. सत्या, आठवतंय का तुला, ही वाया गेलतो, ही नशेच्या आरी गेलतो. आयुष्य माझं बर्बाद झालं होतं. सगळ्या समाजाने मला टाकून दिलं होतं. पण तू मित्र धावून आलास माझ्यासाठी, आणि या हातानं माझा हात धरून मला या सगळ्यातनं बाहेर काढलंस. नवीन आयुष्य दिलंस, नवीन ओळख दिलीस. आजची हे काय सगळं तुझ्यामुळे आहे. मी हात नाही सोडणार, मी अजिबात नाही सोडणार. मम्मी, त्या एक जाऊबाई या थरला जाऊन वागतील असं वाटलं नव्हतं बघा कधी मला. हो, सत्या भाऊजींचा एवढा राग, सरळ गोळीच घातली होय त्यांना. मम्मी, हो सत्या भाऊजींचं काही बरं वाईट झालं असतं तर. ए सपने, थोबाडाने नीट बोल. तुझ्या काही नाही होणार माझ्या सत्याला. पण त्या नेबेटचा जीव घ्यायला तर मी पुढे मागे बघणार नाही बस. असा एका झटक्यात नाही जीव घेणार तिचा. खंगून खंगून मारणार तिला मी. हो मम्मी साहेब, काय झालं आपल्या सत्या दादाला? ते बरे आहेत ना? सुष्मे, हा काय सांगायचं तू? बरंच आहे म्हणायचं बघ. डॉक्टरने तर समजा धीर सोडला होता बघ, पण त्या देवानं माझी हाक ऐकली आणि माझ्या सत्यानं श्वास घेतला. मरणाच्या दारातनं परत आले बघ माझं लेकरू, कोकरू, वागरू. होय मम्मी साहेब, देवानं तुमची हाक ऐकली बघा. तुम्ही काय बी काळजी करू नका. अहो, आपलं सत्या दादा पहिल्यासारखं बरं होत्या, पण त्या इन्स्पेक्टर मॅडमचं काय हो मम्मी साहेब? तिचा काय बंदोबस्त केला का नाही तुम्ही? तेच तर विचार करते मी, तिचा बंदोबस्त कसा करायचा ते. पण मी एकटीनेच काय विचार करायचा तो? तुम्ही काय करणार आहे का नाही? देव मानता ना तुम्ही सत्याला? तुमच्या मदतीला येळे कायला धावून येतो ना तो. मग आज तुम्ही त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्याच्या उपकाराचं पान फिरलं पाहिजे तुम्ही. भाऊबीजीला ओवाळणी घेताना त्याच्याकडनं तुमच्या भावासाठी आज तुम्ही पेटून उठलं पाहिजे. त्या नेबेट इन्स्पेक्टरांचा माज उतरवला पाहिजे.
मी तर म्हणते तिचा जीवच घेतला पाहिजे. अहो मम्मी साहेब, तुम्ही फक्त काय करायचं सांगा. शब्बास माझ्या सख्यानं, ह्योच रात तुमच्या डोळ्यात मला दिसला पाहिजे. आता तुम्ही फक्त जाऊन लोकांनी भडकवा आणि एवढंच येतवा का नाही का मोर्चा निघायला पाहिजे, तोडफोड व्हायला पाहिजे. इथून बाहेर पडल्या आता कामाला लागा. पत्रकारांना सांगा का मम्मी साहेब त्यांच्याशी बोलायला तयार आहेत म्हणून, आणि त्यांना हे आवर्जून सांगा का त्या मुजवणी निष्पेक्टरीमुळं तुमचा सत्यदादा मनाच्या दारात कसा हो पाहिजे. तुम्ही फक्त आग लावा, त्याचा बनवा कसा करायचा ना ते मी बघते. चला लागा कामाला. ही निबेट माझ्या सत्याच्या जीवावर उठली ना, मी बी आता तिच्या जीवावर उठणार. जय द्या, चल गाडी काढ. मम्मी कुठं जायचं? कमिशनर ऑफिसला. मम्मी अगं आपण इथं थांबणं गरजेचं आहे आता. इथं थांबून त्या निबेटचा बंदोबस्त कसा करणार मी? हे बघ मम्मी, तुझ्या डोक्यातून राग आता काढून टाक. अगं सत्यदादाची कंडिशन नाजूक आहे, आपल्याला इथं थांबणं गरजेचं आहे ग. बरोबर आहे जय द्या तुझं, पण माझ्या सत्याला न्याय मिळणं बी तितकंच गरजेचं आहे. हेतून पुढे त्या निबेटचं थोबड बी माझ्या सत्याला दिसलं नाही पाहिजे. अगं मम्मी पण जय द्या, आता काय बी बोलू नको बघ. मम्मी बोलतायत तेच बरोबर आहे. आम्ही जातो आमचं. आता जिथं कुठं जाशील तिथे या मला घेऊन जा. मला एकट्याला असं वाऱ्यावर सोडून जाऊ नको सत्या. मला एकट्याला सोडून जाऊ नको रे. मी काय करू सांग. सत्या उठकी. अहो बाबा सांगा की याला. माझ्याशी बोलत नाही, रुचला का माझ्या होतो. सांगा की तुमचं ऐकलं जरा कावा की त्याला तुम्ही. अहो सगळं ऐकतोय त्यो पण बोलत नाही माझ्या बरोबर. सत्या बोल की का. हे सत्या उठकी. बाप्पा सांगा की त्याला. अहो बोलत नाही माझ्या बरोबर, रुसलाय बाप्पा. सांगा बोलत नाही तू. बोलत नाही हो बाप्पा माझ्या बरोबर. शांतो बळवंता, शांतो. हे बघ सत्य तुझ्याशी, आपल्या सगळ्यांशी नक्की बोलणार आहे, पण त्यासाठी थोडा धीर धरायला हवा ना. हे बघ माझा देवावर जितका विश्वास आहे ना, तितकाच विश्वास तुमच्या मैत्रीवर पण आहे. सत्य नक्की ऐकेल तुझं. हे बघ सत्याचं तुझ्यावर, माझ्यावर, आपल्या सगळ्यांवर खूप जीवापाड प्रेम आहे. आणि आपल्यासाठी तरी का होईना, पण सत्य नक्की जागा होईल. पप्पा, मी आताच मुंबईला फोन केलाय. 1 नंबर बेस्ट डॉक्टरांची टीम आणण्याचा प्रयत्न करतोय मी. त्यांना म्हणलं पैशाची काय काळजी करू नका, फक्त आमचा सत्यदादा बरा झाला पाहिजे. हे खूप चांगलं केलंस जयद्या तू. आपलं सत्य बरा व्हायला जगाच्या पाठीवर कुठं पण जाऊ आपण, पण सत्याला सुद्धा आणूच आपण. कांस्टेबल मंजू के साथ आपकी दोस्ती हो गई है. असं कसं रस्ता चुकला तुम्ही? असं कसं हरवला? अहो माझ्या मनाची काय अवस्था झाली होती माहिती आहे का तुम्हाला? त्याचा विचार तरी केला का तुम्ही? आय लव्ह यू वाघमारे. माझं प्रेम आहे तुमच्यावर. आता मला वाचवायला जी हिंमत दाखवली ना तुम्ही, तीच हिंमत दाखवून तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायचंय. अजिबात वाट सोडायची नाही. हा, वाट चुकीन तरी कशी? तुझा हात पकडूनच तर चालते.
माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा वाघमारे मॅडम, इथनं पुढे रडायचं नाही, नडायचं आहे तुम्हाला. आपण ह्याच जन्मात वेगळे झालो, ते बी तुमच्या फक्त एक गैरसमजामुळे. देवी आई, असं म्हणतात का सगळ्या चुका पोटात घालून लेकरांना एक संधी देतेस, पण माझ्या हातून जी चूक झाली ती तू पोटात घालणार नाहीस हे माहितीये मला. कारण माझ्या हातून तुझ्याच भक्ताचा जीव जाता जाता वाचलाय आणि धोका अजून टळलेला नाही. आणि मला माझ्या चुकीसाठी प्रायश्चित केलंच पाहिजे. त्यासाठीच आज तुझ्या दारात आले. माझी चूक पोटात घाल असं नाही म्हणणार, पण मी केलेलं प्रायश्चित स्वीकार कर आणि सत्याला बरं कर. तुळजा भवानी मातेचा उधो उधो, देवी आई आहे तुझ्या पाठीशी. तुळजा भवानी मातेचा उधो उधो, देवी आई हाय तुझ्या पाठीशी. काळजी करू नकोस लेकरा, खचून जाऊ नकोस. देवी आई नक्की ऐकेल तुझं. देवीच्या दारापाशी आली आहेस. देवी आई कोणालाही रिकाम्या हाती पाठवत नाही. पण माझ्याकडून चूकच अशी झाली की त्यासाठी देवी आई माफ करेल का नाही माहित नाही, आणि त्याची शिक्षा मात्र सत्या भोगतोय. त्यासाठीच देवी आईकडे साकडं घालायला आले. काळजी करू नकोस पोरी. हे काय? असं समज देवीचा प्रसाद तुला आधीच मिळाला आहे. पण काय करू याच? जा ही साडी नेसून ये आणि मनात काही बी शंका आणू नकोस. देवी समोर जा, तुझं मागणं माग. देवी नक्की तुला प्रसन्न होईल. यायचं का आम्ही आत? या मायाताई या 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 या. कसं काय येणं केलं? किती वेळ बाहेर थांबायला लावलं तुम्ही आम्हाला? आणि मी काल हे तुम्हाला चांगलंच ठावाय. तुम्हाला माहिती असं नाटक नका करू तुम्ही. तिथे तुमची ती मुजोर ऑफिसर माझ्या लेकाला गोळी झाडती आणि तुम्ही तिच्यावर काहीच कारवाई करत नाही. तुमचं काय वरचं काय करे पोलिसांवर? मग आम्ही काय करावं अशी अपेक्षा आहे तुमची? त्या मुजोर इन्स्पेक्टरीला सस्पेंड करून टाका. होम मिनिस्टर साहेबांशी काय बोलायचं ना ती माझं मी बोलते. नाही नाही, त्याची काही गरज पडणार नाही. या प्रकरणात आम्ही दोषींवरती योग्य ती कारवाई केलेली आहे. साहेब ठाव होतं मला का तुम्ही योग्य तीच कारवाई करणार म्हणून. म्हणजे मला असं वाटलं होतं का आल्यावर फोन करावं लागतील, तुम्हाला इनावण्या करायला लागेल, पण तुम्ही आमच्या बाजूचा विचार करून योग्य ती कारवाई केली. बघा ही बरंच झालं म्हणायचं. सपने अकाउंटन्सला फोन लाव आणि साहेबांच्या खात्यावर बक्षीस म्हणून पैसे टाकायला सांग. एक मिनिट.
कसलं बक्षीस? असं काय करता साहेब? तुम्ही त्या मुजोर इन्स्पेक्टरवर कारवाई केली ना, तिला सस्पेंड करून टाकलं ना, मग तुमचं बक्षीस तुम्हाला द्यायलाच पाहिजे की. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. दोषींवरती योग्य ती कारवाई केली याचा अर्थ वाघमारेंना सस्पेंड केलं असं नाहीये. सत्यावरती योग्य ती कारवाई झाली असं मला म्हणायचंय. हो साहेब, काय बोलताय तुम्ही? म्हणजे माझ्या लेका गोळ्या झाडल्या योग्य वाटतं का तुम्हाला? ठीक आहे, तुम्हाला जर ती योग्य वाटत असेल ना, तर मग आता होम मिनिस्टर साहेबच सांगताल का काय योग्य काय चुकीचं ती. सपने, फोन लाव. एक मिनिट. माहित आहे, बसा तुम्ही. बसा. हे बघा, एक आई म्हणून तुम्हाला आमचा राग येणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. पण आम्हालाही कायद्याचं पालन करावंच लागणार. आणि होम मिनिस्टर साहेबांशी बोलून काही उपयोग होणार नाही. कारण या प्रकरणात दोषींवरती योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार त्यांनीच आम्हाला दिले होते. त्याच्या कृत्यामुळे आमची बदनामी झाली असती. हो, लोकांचा आमच्यावरचा विश्वास उडाला असता. म्हणून आम्हाला योग्य तो निर्णय घ्यावा लागला. आणि वाघमारेंसारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला आम्ही सस्पेंड करणार नाही. हो कमिशनर साहेब, समज कळतंय मला. फक्त ती निवडत नाही, तुम्ही समजेजण माझ्या लेकाच्या जीवा उठलाय ते. अहो, तुम्ही काय बोलताय मायाताई? मी जे बोलते ती खरंच बोलते. कुणी पैसे दिले माझ्या सत्याला मारायला? मायाताई, तुम्ही तुमची लिमिट क्रॉस करताय. तुम्ही कुणाशी आणि काय बोलताय तुम्हाला समजत नाहीये. अहो, तुम्हाला तरी कुठं कळतंय तुम्ही कुणाशी बोलताय ते? मी एका पक्षाची महिला प्रदेशाध्यक्ष आहेच, पण त्याआधी मी सत्तेची आई आहे. आणि सत्य फक्त माझा लेख नाही, अख्ख्या साताऱ्याचा कैवारी आहे. कैवारी असेल नाही तर अजून कुणी असेल, पण कायद्यासमोर तो नक्कीच मोठा नाहीये. ठीक आहे, कळेल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही केलं. आता मला जी योग्य वाटते ना ते मी करणार. पुढे जी काही आग लागणार आहे की नाही, ती फक्त इजवायची तयारी ठेवा. त्या मावशी कुठं गेल्या? अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. हातात त्रिशूळ तू हातात आई घे, बळतेच आज संबळाला दे. अन अंबाबाई गोंधळाला ये, अन अंबाबाई गोंधळाला ये. तुळजा भवानी गोंधळाला ये, अन काळूबाई गोंधळाला ये.
सत्या काय होतंय? सत्या काय होतंय? सत्या सत्या काय होतंय? सत्या बळवंता जा पटकन डॉक्टरला बोलू. हे सप्त शृंगवासिनी तुझा गोंधळ हे आई तुळजा भवानीचा गोंधळ आज माहूर गडवासिनी तुझा गोंधळ आई करवीर वासिनी तुझा गोंधळ हे बाघावर बैसुनी अंबा आली ग हे साध ऐकून मारी अंबा आली ग हे भक्तीचा आवाज चढविला ग साज आज संबळ बाज माझ्या आईच्या गोंधळाला आता सरू देवस करीतो नवस गोंधळाला ये तुझं करीतो गजर राहू दे नजर गोंधळाला ये चोळी बांगडी वाहीन गोडवा गाईन गोंधळाला ये आई सुखाचा सागर मायेचा पाझर गोंधळाला ये प्रलयातून जगा प्रलयातून जगा. डॉक्टर बघा ना काय झालंय त्याला. का करतोय तो असा? तर जरा तुम्ही शांत व्हा आणि बाहेर थांबा, बघतो आम्ही. काळजी करायचं काही कारण नाही ना? काळजीचं काही कारण नाही आहे, बघतोय आम्ही. तुम्ही थोडं बाहेर थांबा. हो